ई-केवायसी माहिती दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एकदा संधी दिली जाते. लाडक्या बहिणीसाठी आदित्य तटकरे यांनी जी महत्त्वपूर्ण माहिती आहे ती दिलेली आहे. बहुतेक लाडक्या बहिणींचे मेसेज येत होते की आमची जी केवायसी ती झाली नाही आहे, ती विंडो पुन्हा एकदा ओपन होईल का, याची तुम्ही मागणी आदित्यताईंकडे करा, त्या विभागाकडे करा. तर त्याची मागणी केल्यानंतर आता त्यांचं प्रत्युत्तर मिळालेलं आहे. लाडक्या बहिणींची केवायसी विंडो पुन्हा एकदा चालू होत आहे आणि आता लाडक्या बहिणी आहे ती केवायसी करू शकणार आहे. 31 जुलैपर्यंत ज्याची मुदत आहे ती वाढवण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही जर केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर ती केवायसी करून घ्या. जर केवायसी करून सुद्धा तुम्हाला लाभ मिळाला नसेल तर तुम्ही केवायसी त्यामध्ये करू शकता. आधी केवायसी केली आहे असा ऑप्शन त्यामध्ये येईल. त्यानंतर तुम्ही कुठल्या प्रकारची चूक त्यामध्ये केलेली आहे ते तुम्ही दुरुस्त करून घ्या, जेणेकरून तुमचा जे राहिलेला लाभ आहे तो सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. जून महिन्याचा हप्ता सुद्धा तुम्हाला मिळाला नसेल तो सुद्धा मिळणार आहे. आणि येत्या जुलैचा जो हप्ता आहे तो आषाढी एकादशीपासून लाडक्या बहिणींना वितरित केले जाणार. ज्या बहिणी केवायसी करणार आहे त्या बहिणींना 2100 रुपयाचा हप्ता सणाच्या निमित्ताने दिला जाणार आहे. आणि सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणींसाठी आहे. लाडक्या बहिणींचा जो आकडा आहे ज्यांनी केवायसी केली तो 60 लाखापेक्षा जास्त. याच कारणाने केवायसीचे ऑप्शन सुद्धा, याच कारणाने जे केवायसी पोर्टल आहे ते पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी सुरू केलं जात आहे. आणि आता ही अंतिम संधी असणार आहे, ज्यामुळे तुम्ही जे लाडक्या बहीण योजनेची केवायसी ते लवकरात लवकर करून घेणे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे.